संचालनाचं नाव घेत नाही, कोणी रोष आणू नये, कारण वेळ कमी आहे, वेळ पाहायचा असणार आहे. तर आणि माझ्याबरोबर माझे जे देवी मला मार्गदर्शन केलेले आहे, माझी नगरसेवका राजश्री पालांडे, माझे नेते अनिलजी ठाकूर, धर्मवीर चौधरी, माझे मित्र औद्योगिक संस्थेचे सचिव रमेशजी दुलगज व उपस्थित माझे सर्व कार्यकर्ते आणि म्युन्सिपल बँकेचे संचालक मुकेश गुमरे, माजी संचालिका म्युन्सिपल बँकेच्या वर्षा माळी. अनिलजी मला बोलले, अरे मला भाजपचा नेता का बोलला तुम्ही, मी तर चंपूर बँकेचा सेक्रेटरी आहे, सेक्रेटरी साहेब व्हाईस चेअरमॅन. मी बोललो साहेब ठीक आहे ना, माझ्या तोंडात मुखात एकच येणार आहे, माझे नेते म्हणजे नेतेच, ते रस्त्यातून कुठेही येतं. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मी इथे उभा आहे ना या व्यासपीठावरती, या व्यासपीठावर उभं असताना तीन व्यक्तीच माझ्या योगदान असतं, मी या व्यासपीठावर उभा आहे आणि इथे बोलतो पण आहे. तर मी या तीन व्यक्तीबद्दल, माझे नेते दुसरे प्रवीण भाऊ दरेकर यांच्यामुळे, सिद्धार्थजी कांबळे यांच्यामुळे आणि शिवानंद लावडे साहेब यांच्यामुळे मी व्यासपीठावर उभा आहे. आज मी जिल्हा बँकेचा संचालक तिघांमुळेच आहे. मी म्युन्सिपल बँकेचा 19 वर्ष संचालक तिघांमुळेच आहे. मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मी कधी विचारही नाही केला, मनात नाही, ध्यानात नाही, पण या तीन नेत्यांनी मला संघाचा डायरेक्टर बनवला. म्हणून या तिघा नेत्याचा मी कधीच जोपर्यंत हात आहे यांना कधी विसरणार नाही. साहेब वेळ मी घेत नाही, आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आलेला आहात आणि मी माझ्या आपण बोला, आम्ही राष्ट्रवादी नेते आहात, आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, हे व्यासपीठ चांगलं भेटलंय मला तर बोलायला हरकत नाही. माझ्या नेत्यांना सांगून या वार्डमधून 152 SC मधून मला तिकीट मिळवून द्या आणि काहीच करू नका. मग बघा लढाई, जितके मत मागच्या 10 वर्षात भेटले नसतील, भर भरून या विभागातून मी नगरसेवकासाठी चांगल्या मताने निवडून येईल. कारण माझे महापालिकेचे कर्मचारी अधिकारी या विभागामध्ये, या चेंबूर मंडळमध्ये 7,500 लोक आहेत. त्याचा माझ्याकडे डाटा उपलब्ध आहे. त्यातले साहेब मला 2,000 तरी मतं भेटतीलच आरामात. आणि बाकी माझे गावचे शेजारी मित्र मंडळी, माझे पक्षाचे ज्यांना मी सहकार्य केलेले आहे तेही मतं मला भेटतील. पण अपेक्षा आपल्या तिघाकडे आहेत. आमचे एक नेते तर नाहीत, पण आपल्या नेत्यांना आपण सांगाल आणि मला 100% तिकीट देऊन द्याल, एवढंच बोलतो आणि तेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय सरकार.